तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्याम वाडकर। व्हिडिओच्या सुरुवातीला मी इंट्रो द्यायला विसरलो होतो, त्यामुळे तो व्हिडिओ मी आता शूट करतोय। तर यूट्यूब साठीचा हा माझा सेकंड ब्लॉग आहे आणि आय होप हा तुम्हाला नक्की आवडेल, तर तुम्ही नक्की पूर्ण बघा। तर हॅलो गाईज, फायनली आफ्टर 6 मंथ नंतर आफ्टर नंतर एकच आहे 6 महिन्यानंतर मी माझ्या गावी चाललो आहे, म्हणजे कोकणामध्ये चाललो आहे। आणि जसं टाइम जवळ येत चालला आहे तसं मला वाटतंय की आंबा, काजू, परत बोंबील, मासे मला बोलवत आहेत की ये लवकर ये। तर विदाउट वेस्टिंग टाइम आपण आपल्या डेस्टिनेशनला निघालोत। 12 वाजताची आपली ट्रेन आहे। आता आपण चाललो पनवेलमध्ये। तर ह्या डेस्टिनेशन म्हणजे ह्या ट्रॅव्हलिंगचा मी व्हिडिओ माझ्या यूट्यूबवरती उद्या मी पोस्ट करणार आहे। तर जर सपोज तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच मला सबस्क्राईब करा। फायनली आपण आता पनवेलला पोहोचलो आहोत। जास्त सामान मी घेऊन नाही जात आहे, कारण मला याचं माहिती आहे की येताना आई मला भरपूर काय काय सामान देणार आहे, त्यामुळे जेवढं कमी सामान घेऊन जाता येईल तेवढं मी घेतोय। आज सॅटर्डे आहे तर गर्दी जास्त असणार आहे आणि गर्दी आहेच, त्यामुळे फक्त चढायला थोडा व्यवस्थित भेटू दे बस। तर हा आपला प्रवास एकटा नसणार आहे, तर आपल्यासोबत आहेत अंकुश हरवलकरजी। घाईमध्ये ट्रेनसाठी निघालो, पण काय खाल्लं नाही, त्यामुळे ना आताच भूक लागायला लागली आहे आणि इकडे काय खायचं पण ऑप्शन नाही आहे। कधी कणकवली येईल, अजून ट्रेन नाही आली आहे। तब्बल अर्ध्या तासाच्या वेट नंतर फायनली आपली ट्रेन आली आहे। ट्रेनमध्ये यार बरीच गर्दी असल्यामुळे आपल्याला जास्त काही शॉर्ट्स घेता आले नाहीत। तर रत्नागिरीमध्ये बरीच लोक खाली झालीत, म्हणजे बरीच लोक उतरलीत, त्यामुळे आपल्याला हा सकाळचा सनसेट कॅप्चर करता आलाय। फायनली मित्रांनो 7.5 तासाचा प्रवास कंप्लीट करून आपण कणकवलीला पोहोचलो आहोत। पण आपला ट्रॅव्हलिंग अजून कंप्लीट नाही झाली, अजून 25 किलोमीटर प्रवास कंप्लीट करायचा आपला बाकी आहे, कारण माझं घर इकडनं 25 किलोमीटर लांब आहे, त्यामुळे। तर मित्रांनो लवकरात लवकर मला घरी जायचं होतं, बट सकाळी सकाळी एवढी भूक लागली होती की काय सांगू, त्यामुळे मी लगेचच डेपोसमोरील कमल बाळा सावंत यांच्या हॉटेलमध्ये घुसलो। यांची कटवडापुरी सगळ्यात स्पेशल आहे। जर सपोज कधी तुम्ही कणकवलीला आलात तर यांच्या इकडे नक्की व्हिजिट करा, तुम्हाला ही कटवडापुरी नक्की आवडेल। ओके, नेक्स्ट आता आपल्याला इकडनं 6 सीटर करावी लागेल, जी की आपल्याला अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडेल। तिकडनं आपल्याला परत रिक्षा करावी लागणार आहे। तर मित्रांनो 6 सीटर फुल व्हायला फक्त एकाच कस्टमरची गरज होती आणि शेवटचा कस्टमर मीच होतो। जसं मी बसलो तसं काकाने विदाउट वेस्टिंग टाइम 6 सीटर स्टार्ट केली आणि आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला। ओके, आता फक्त 7 किलोमीटरचा प्रवास आपल्याला पार पाडायचा बाकी आहे। आता इकडनं आपल्याला रिक्षा करावी लागेल, जी थेट मला माझ्या घरी नेऊन सोडेल। आता नो मोर व्हेकल शफल फायनली। तर फायनली गाईज गाड्या बदलून मी माझ्या घरी पोहोचलो आहे। तुम्हाला जस्ट दाखवतो, बघू शकता स्वागतासाठी किती लोक बाहेर थांबली आहेत, कोणच नाही थांबलंय। तशी खतरनाक झोप आली आहे ना एवढा प्रवास करून, त्यात हे बघा पाहुणे मंडळी पण आली आहे डोकं खायला। ओके, तर आजच्या मेनूमध्ये कोंबडी वडे आणि शिंपले असे 2 ऑप्शन आपल्याकडे होते। तर मग शिंपले मला जास्त आवडतात, तर मी शिंपले आणि वडे असा ऑप्शन मी चूज केला। विल्लू थांब। तर मित्रांनो घरातली यार मंडळी व्हिडिओमध्ये यायला लास्ट आहेत, तर आपण त्यांना नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंट्रोड्यूस करणार आहोत। तोवर मी इंट्रोड्यूस करतोय आमच्या घरातला सगळ्यात प्राईम मेंबर बिल्लूला। आणि रिसेंटली यार तिने या गोंडसच्या पिल्लांना जन्म दिलाय। आणि ही दुसरी आहे, पहिला बोका होता।
आणि यासोबत एक तिसरं मांजर पण आहे, जे की आता मला माझ्या हातामध्ये येत नाही आहे, तर ते पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येऊन जाईल. आणि यांचे वडील जे की नेक्स्ट घरातच राहत आहेत, म्हणजे आमच्या समोरच्या घरामध्ये, तर ते ह्या लोकांपेक्षा पण जास्त सुंदर दिसतात. तर त्यांची मुलाखत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की घेऊ. तोपर्यंत काय झालं, बोका पाहिजे तुला की मांजर? हा बोल ना. अरे यार, म्याव 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 म्याव. आणि हे मैथिली जिला एक मांजरीचं पिल्लू पाहिजे होतं, बट तिघांची बुकिंग ऑलरेडी दुसरीकडे झाली होती, त्यामुळे आम्ही तिला देऊ शकत नव्हतो, म्हणून ती रडत होती. सो सॅड. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.